नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्यासमोर वारली चित्रकलेवर डॉक्टर गोविंद गारे यांचा एक खूप अभ्यासपूर्ण लेख आहे. पण आपलं काम फक्त ही कला किती सुंदर आहे किंवा ती कशी काढतात एवढंच सांगण्यापुरतं मर्यादित नाहीये. बरोबर. आपल्याला या लेखाच्या मुळाशी जायचं आहे. या साध्या, सरळ दिसणाऱ्या चित्रांमध्ये आयुष्य जगण्याचा एक खूप मोठा आणि खोल विचार कसा दडलेला आहे, हेच आज आपण उलगडणार आहोत. म्हणजे ही केवळ चित्र नाहीत. हो, हे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. चला तर मग सुरुवात करूया. लेखात सुरुवातीलाच एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की भारतीय संस्कृती जी इतकी श्रीमंत आहे त्याचा पाया खरं तर आदिवासी कलेत आहे. अगदी. आणि ही कला शहरांपासून म्हणजे नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून पूर्णपणे दूर स्वतःच्या जगात वाढलेली आहे. तिचं एक वेगळं अस्सल रूप आहे. आणि त्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की तिचा जन्म कुठल्याही मोठ्या साधनांमधून किंवा महागड्या साहित्यातून झालेला नाहीये. जे आजूबाजूला सहज मिळेल त्यातून काहीतरी अफलातून निर्माण करण्याची ही एक नैसर्गिक उर्मी आहे. महाराष्ट्रात तर हा वारसा खूप मोठा आहे. यात फक्त वारली चित्रकलाच नाही तर लाकडी कोरीव काम, मुखवटे, धातूच्या वस्तू, अच्छा इतकंच काय तर शिकारीसाठी लागणारी साधनेही किती कलात्मक पद्धतीने बनवली जातात. म्हणजे कला ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट नाही तर जगण्याचाच एक भाग आहे. अगदी. आणि याच परंपरेत वारली चित्रकलेची मुळं सापडतात. आणि ही चित्र वारली प्रदेशातल्या छोट्या छोट्या पाड्यांमध्ये घरांच्या साध्या मातीच्या किंवा कुडाच्या भिंतींवर काढलेली दिसतात की नाही. हो, आणि मला तर या चित्रांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य वाटतं ते म्हणजे त्यात वापरले गेलेले आकार. फक्त त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. बरोबर. आणि याच मूलभूत आकारांमध्ये ते आपलं संपूर्ण जग सामावून घेतात. हेच तर या कलेचं सौंदर्य आहे. कमीत कमी साधनातून जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याची ताकद. अगदी. आता इथे मला एक प्रश्न पडतो, या चित्रांमध्ये नेमकं काय असतं? म्हणजे ते त्यांच्या भिंतींवर नक्की कोणतं जग उभं करतात? त्यांचं संपूर्ण जग. ही चित्र म्हणजे त्यांच्या आयुष्याचा आरसाच आहेत. आरसा. हो, यात फक्त मोठे सण समारंभ किंवा धार्मिक विधी नाहीत, तर त्यांच्या रोजच्या जगण्यातली प्रत्येक लहान सहान गोष्ट आहे. आजूबाजूचा निसर्ग म्हणजे झाडं, वेली, नदी, डोंगर, त्यात वावरणारे पशुपक्षी, माणसं एकत्र येऊन तारपा वाद्यावर करत असलेलं नृत्य, शेतीचे वेगवेगळे हंगाम, पेरणीपासून ते कापणीपर्यंत. गावात भरणारी जत्रा. हो, सगळं काही त्या भिंतींवर जिवंत होतं. म्हणजे ही कला त्यांच्या आयुष्यापासून वेगळी काढताच येत नाही. ती त्यांच्या जगण्यात इतकी मिसळून गेलीये की तिला वेगळं पाहणं चुकीचं ठरेल. म्हणूनच लेखात म्हटलंय की ही कला समजून घ्यायची असेल तर फक्त चित्र पाहून चालणार नाही. नाही चालणार. तुम्हाला त्यांच्या वस्त्यांवर फिरावं लागेल, त्यांच्याशी बोलावं लागेल. अगदी बरोबर मुद्दा पकडला. कारण प्रत्येक चित्रामागे एक गोष्ट आहे, एक परंपरा आहे, एक भावना आहे. ते जेव्हा लग्नाचं चित्र काढतात तेव्हा ते केवळ एक चित्र नसतं तर तो एक पवित्र विधी असतो. अच्छा. ते जेव्हा तारपा नृत्याचं चित्र काढतात तेव्हा त्या चित्रात त्या वाद्याचा आवाज आणि नाचाचा ठेका जणू काही सामावलेला असतो. तो अनुभव घेतल्याशिवाय त्या चित्रांचा खरा अर्थ आपल्यापर्यंत पोचणार नाही. आणि हे सगळं ते ज्या साहित्यातून उभं करतात ते तर आणखीनच आश्चर्यकारक आहे. म्हणजे विचार करा, तांदळाचं पीठ पाण्यात कालवून तयार केलेला एक साधा द्रव, आणि बांबूची एक छोटी काडी, बस. एवढ्याच साहित्यातनं ही पांढरी शुभ्र चित्र भिंतीवर साकारली जातात. खरं सांगायचं तर पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं की जणू काही लहान मुलांनीच काढली आहेत. हो, इतकी साधी आणि निरागस वाटतात ती. पण गंमत नेमकी तिथेच आहे नाही का? अगदी. ती चित्र दिसतात साधी, पण त्यामागचं निरीक्षण आणि विचार खूप खोल आहे. या चित्रकारांनी कलेचं कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नसतं. त्यांनी कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये जाऊन पर्स्पेक्टिव्ह किंवा अॅनॉटॉमी शिकलेली नसते. त्यांची नजरच इतकी तयार झालेली असते की निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा सार ते अचूक पकडतात. ते जसं दिसतं तसं काढत नाहीत, तर जसं त्यांना जाणवतं तसं ते भिंतीवर उतरवतात. थांबा, म्हणजे लेखात असंही म्हटलंय की ते चित्र काढायला सुरुवात करण्यापूर्वी कोणताही आराखडा किंवा कच्चं रेखाटन करत नाहीत. काहीही नाही. सरळ सुरुवात करतात आणि मग एकाला एक आकार जोडत गुंफत जातात. हो, हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे मनात आलेला विचार थेट भिंतीवर उतरतो. म्हणूनच ती चित्र इतकी जिवंत आणि उत्स्फूर्त वाटतात. बरोबर. त्यात कोणताही कृत्रिमपणा नसतो. आणि रंगांचा वापरही बघा, किती नैसर्गिक आहे. मुख्य रंग पांढरा, जो तांदळाच्या पिठाचा. त्यासोबत थोडा लालसरपणा हवा असेल तर गेरू, काळा रंग हवा असेल तर काजळी, पिवळा हवा तर हळद.
हो, कधी-कधी तर रंगीत फुलं किंवा झाडांचा चीक वापरूनही रंग भरले जातात. सगळं काही निसर्गातूनच घेतलेलं. म्हणजे साहित्य नैसर्गिक, विषय नैसर्गिक आणि काढण्याची पद्धतही नैसर्गिक. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या कलेमागे एक विचार आहे, एक तत्वज्ञान आहे. ही फक्त वरवरची चित्र नाहीयेत. इथेच या कलेचा खरा आत्मा दडलेला आहे. ही फक्त सजावट नाहीये, ही एक जीवनदृष्टी आहे. एक साधं उदाहरण घेऊया, झाड रंगवण्याची पद्धत. वारली चित्रकार झाड कसं रंगवतात याचं लेखात खूप सुंदर वर्णन आहे. कसं? ते नेहमी झाडाच्या मुळाकडून सुरुवात करतात आणि वर शेंड्यापर्यंत रेषा नेतात. हो, वरच्या दिशेने. अगदी वरच्या दिशेने. ही एक साधी गोष्ट वाटेल, पण यामागे खूप मोठा अर्थ आहे. वरच्या दिशेने जाणारी रेषा म्हणजे वाढ, विकास, प्रगती. अच्छा. यालाच ते उदोन्मुख जीवन म्हणतात. उदोन्मुख जीवन. म्हणजे ऊर्ध्व दिशेने, वरच्या दिशेने जाणारं आयुष्य. जगण्याबद्दलचा एक प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन या एका रेषेतून व्यक्त होतो. आणि याच्याबरोबर उलट, म्हणजे वरून खाली रेषा काढणं हे मृत्यूचं प्रतीक मानलं जातं. हो, ते नकारात्मक जीवन मानलं जातं. अरे देवा, म्हणजे फक्त एका रेषेच्या दिशेवर त्यांनी जीवन आणि मृत्यू यांचं एवढं मोठं तत्वज्ञान उभं केलंय. ही केवळ एक रेषा नाही. त्यांच्या जगण्याचा मूळ मंत्र आहे. बरोबर. आणि हेच तत्वज्ञान त्यांच्या प्रत्येक आकारात उतरलेलं दिसतं. हे जे मूलभूत आकार आहेत ना, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, हे त्यांनी कुठून तरी उसने घेतलेले नाहीयेत. हे सगळे आकार त्यांनी निसर्गातूनच उचलले आहेत. निसर्गातून? कसे काय? रात्री आकाशात चंद्र दिसला की त्यातून त्यांना वर्तुळ मिळालं. झाडाचं पान किंवा डोंगराचा सुळका पाहिला की त्यातून त्रिकोणाची कल्पना सुचली. वा. आणि ही यादी पुढे वाढतच जाते. हो ना. चंद्रकला आणि इंद्रधनुष्यातून त्यांना कमान आणि अर्धवर्तुळ सापडलं. पक्षी हवेत उडताना पाहिले की त्यांच्या पंखांच्या फडकण्यातून त्यांना समांतर रेषांची कल्पना सुचली. मासे पाण्यात पोहताना पाहिले की उभ्या आडव्या रेषा मिळाल्या. आणि सगळ्यात सुंदर म्हणजे आकाशातले जवळजवळ असलेले 5 तारे जोडून त्यांना पंचकोन मिळाला. अविश्वसनीय. म्हणजे त्यांचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे. आपण रोज त्याच गोष्टी पाहतो, पण आपल्याला त्यात असे आकार दिसत नाहीत. यावरून हेच दिसतं की निसर्ग त्यांच्यासाठी केवळ पार्श्वभूमी नाही, तर तोच त्यांचा गुरु आहे, प्रेरणा स्रोत आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांना एक आकार दिसतो, एक लय दिसते, एक रचना दिसते. आणि तीच ते आपल्या कलेतून मांडतात. मग ह्या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ आहे? ही कला आता फक्त त्या आदिवासी पाड्यांपुरती किंवा त्यांच्या मातीच्या भिंतींपुरते राहिलेली नाहीये. नाही. ती तिथून बाहेर पडून शहरात आणि शहरातून थेट जगात पोहोचली आहे. हो, आणि हीच त्या कलेची ताकद आहे. तिचं सौंदर्य इतकं वैश्विक आणि आकर्षक आहे की तिने सगळ्यांनाच आपलंसं केलं आहे. आज तुम्ही बघा, फॅशनेबल टी-शर्ट्सवर, महागड्या साड्यांवर, बेडशीट्सवर, हँडबॅग्सवर, अगदी भेटवस्तू आणि ग्रीटिंग कार्ड्सवर सुद्धा वारली चित्रकला दिसते. बरोबर. इतकंच काय, तर मोठमोठ्या घरांच्या आणि ऑफिसेसच्या भिंती सजवण्यासाठी म्हणजे इंटिरियर डिझाईनमध्ये सुद्धा तिचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतोय. म्हणजे एका अर्थाने या कलेमुळे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख, एक मोहोर देश-विदेशात उमटली आहे. हे नक्कीच अभिमानास्पद आहे. नक्कीच. पण या कलेचा मूळ संदर्भ धार्मिक आणि सांस्कृतिक आहे, तोही आपण विसरून चालणार नाही. लेखात लग्न समारंभातल्या एका खास चित्राचा उल्लेख आहे, चौक. ते फक्त सजावटीसाठी नसतं, नाही का? अजिबात नाही. चौक हे लग्नविधीतलं एक अत्यंत महत्वाचं आणि पवित्र चित्र आहे. त्याला देव मानलं जातं. देव मानलं जातं? हो. आणि हे चित्र कोणी एकटी स्त्री काढत नाही. गावातल्या 7-8 सुवासिनी एकत्र येऊन ते पूर्ण करतात. अच्छा, म्हणजे हे एक सामुदायिक कार्य आहे. अगदी. लग्नाच्या आदल्या दिवशी जेव्हा मांडव घातला जातो, तेव्हा भिंतीवर हे चित्र काढण्याचं काम सुरू होतं. आणि हे सगळे विधी धवलेरी नावाची स्त्री पार पाडते, जिला आदिवासी समाजात पुरोहिताचा मान असतो. धवलेरी. बरोबर. म्हणजे ती या सगळ्या धार्मिक विधींमध्ये मार्गदर्शन करते. बरोबर. या चित्राला इतकं महत्व आहे, तर मग ते नक्की कशाचं प्रतीक आहे? चौक म्हणजे एक प्रकारे सृजनाचं प्रतीक. त्यात मातृदेवता पालघाट देवीचं चित्र असतं. पालघाट देवी? हां. तिच्या आजूबाजूला चंद्र, सूर्य, झाडं, वनस्पती, पशुपक्षी असं सगळं काही काढलेलं असतं. म्हणजे नवीन जोडप्याच्या संसाराला निसर्गाचा आणि देवांचा आशीर्वाद मिळावा, त्यांचा संसार सुखाचा, समृद्धीचा व्हावा, ही त्यामागची भावना असते. म्हणजे ते केवळ एक चित्र नाही, ती एक प्रार्थना आहे. वाव. म्हणजे आज आपण आदिवासी पाड्यांच्या भिंतींपासून ते आंतरराष्ट्रीय फॅशनच्या रनवेपर्यंतचा वारली चित्रकलेचा एक विलक्षण प्रवास पाहिला. साधेसुधे आकार, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ वापरून जीवनाबद्दलचा किती सखोल विचार आणि तत्वज्ञान मांडता येतं, हे आज नव्याने कळलं. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोच.
ही कला आता व्यावसायिक झाली आहे, तिचा प्रसार होतोय, कलाकारांना रोजगार मिळतोय, हे सगळं खूप चांगलं आहे. पण एक प्रश्न उरतोच. कोणता? जेव्हा ही कला तिच्या मूळ सांस्कृतिक आणि नैसर्गिक वातावरणातून, त्या पवित्र विधींमधून बाहेर येते आणि एखाद्या फॅक्टरीत बनवलेल्या टी-शर्टवर किंवा कॉफीच्या मगवर छापली जाते, तेव्हा तिच्यातला तो मूळ आत्मा, ते उदोन्मुख जीवन टिकून राहतं का? खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण कलेचं सौंदर्य घेताना त्यामागचा विचार आणि पावित्र्य हरवून तर जात नाही ना. बरोबर. ती केवळ एक डिझाईन किंवा पॅटर्न बनून राहते की काय, अशी भीती वाटते. अगदी. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या कलेचा नवीन माध्यमांमध्ये वापर करताना, तिचं सौंदर्य जपताना, त्या मागचा तो खोल अर्थ, तो उदोन्मुख विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? कलाकाराची, विकत घेणाऱ्याची की समाजाची? कलेचा आस्वाद घेताना तिच्या आत्म्याशी असलेलं नातं तुटू नये, यासाठी काय करता येईल? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे.